म्हणजे कपाळावरती हृदयी कळवळा वैष्णवाचा. कारण आपला सुद्धा कळवळा असला पाहिजे, वैष्णवांचा म्हणून नाही. कधी कधी आपण सुद्धा वैष्णव बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करायला हरकत नाही, पण आपण प्रयत्नच करत नाही. पहिली गोष्ट मला सांगा, प्रयत्नाशिवाय त्याचं फळ मिळेल का? बोला. नाही मिळणार. जर तुम्हाला एखादा आजार झाला आणि आजार झाल्याच्या नंतर तुम्ही गोळ्या घेतल्या नाही तर तुम्ही बरे व्हाल का? प्रयत्न करावा लागेल ना, गोळ्या घ्यावाच लागेल. जर गोळ्या घेतल्या नाही तर काय होईल? आजार बरा होणार नाही. त्याचप्रमाणे भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला जर वाटत असेल की देव आमच्या जवळ यावं, देवाने आम्हाला दर्शन द्यावं, तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर देवाला काय आवडतो? गोपी चंदन टिळा देवाला आवडतो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, तुळशी हार गळा कासे पिता देवाला तुळशी आणि बुक्का आवडतो. पहिली गोष्ट, देवाला पवित्र तुळशीची माळ आवडतो. माणसाला काय आवडते? 1 नंबर 2 नंबर हे नाही आवडलं पाहिजे. जे देवाला आवडते ते आपल्याला आवडलं पाहिजे. आवडे देवा नामाचा उच्चार रात्र दिवस. देवाला काय आवडतो? नामस्मरण आवडतो. लक्षात घ्या. म्हणून देवाला जसं आवडते तसं मात्र आपण राहिलं पाहिजे. प्रयत्न करा. लक्षात घ्या. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. या 7 दिवसामध्ये शक्य जर झालं, 7 दिवस नाही राहिले, आता किती राहिले? कधीचे 4 दिवस. जर 4 दिवसात जर तुम्हाला खरोखर भागवत कळालं आणि खरोखर जर आपलं जीवन कळालं ना, तर प्रयत्न करा माळ घालण्याचा. बस. काही नाही होत जीवनामध्ये, सोबत काहीच येणार नाही. लक्षात घ्या. काही सोबत येणार नाही, पण जे तुम्ही कर्म केले, ज्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही घेतलं, शेवटी अंतिम क्षणाला देव भेट दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. कुठं होतो आपण? पांडवांचा काय झाला? विजय झाला. का? तर पांडवांच्या पक्षामध्ये काय होतं? सत्य होतं. म्हणून पांडव दिग्विजय झाले. पण कौरवांची काय झाले? हार झाले. पण एवढ्यावरती कौरव थांबले नाही. कौरवांना राग आला, द्वेष करत आहेत. कोणाचा? पांडवांचा. राग आला. अरे पांडवांचा विजय झाला. कारण दुर्योधन अत्यंत घायल झाला होता. दुर्योधन घायल झाला
त्या ठिकाणी बघण्यासाठी अश्वत्थामा आला. कोण? अश्वत्थामा. आणि अश्वत्थामाने दुर्योधनाची अवस्था बघितली. अरे हे दुर्योधना काय केलं असेल? काय हरला? कशासाठी? आणि तुझ्यावरती एवढा प्राणघात हल्ला झाला. बस मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते? अश्वत्थामा म्हणत मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. एक ना एक दिवस मी बदला घेईन. बस इकडे मात्र बदल्याच्या भावनेमध्ये तळपणारा कोण आहे? अश्वत्थामा. तिकडे दुर्योधन रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. निघाला अश्वत्थामा. बस अश्वत्थामाच्या मनामध्ये एकच विकल्प आहे की मी मात्र पांडवांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बस त्या ठिकाणी इकडे आहे बदल्याच्या भावनेमध्ये तडकणारा अश्वत्थामा, तिकडे दुर्योधन. आणि मात्र जो बदल्याच्या भावनेमध्ये असलेला अश्वत्थामा म्हणत आहे की ज्याने कोणी तुझी ही अवस्था केली ना दुर्योधना, मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बस पण आज मात्र भगवान परमात्म्याने एक लीला केली. काय लीला होती? फक्त लक्ष कथेमध्ये ठेवा बरं, महत्वाचं आहे. कथेमध्ये माणसानं बोलावं नाही. कथेमधून कुठून सुद्धा जाता येत नाही. एकदा कथेमध्ये बसल्याच्या नंतर लक्षात घ्या. याचं सुद्धा पातक लागते, मी सांगेन तुम्हाला. आणि जो कथेत बोलते असं म्हणतात की त्यांना पुढचा जन्म बेडकाचा मिळतो. म्हणून बेडूक कोणाला व्हायचं आहे का? नाही ना. बाहेर तरी लोक बोलत असेल ना, कुठे कथा चालू असताना बाहेर कुठेही बोलू दे, बेडूक होण्याची शक्यता आहे. आणि खोटं असं तर बोलून का सांगितलेलं बरं बा. नाही तर उद्या कशाला महाराजांना सांगितलं नाही बोला म्हणा, आता घरी राहता नाही. शक्यता आहे. कथा जर कानावरती पडत असेल आणि अगावच्या गोष्टी कोणी बोलत असेल, कोणाची निंदा करत असेल, कुठल्याही गोष्टी चालू असेल, बेडूक झाल्याशिवाय राहतो. लक्षात घ्या, विनोदाचा भाग नाही म्हणून बोलू नये. ऐका, कथा महत्वाची आहे. घायल कोण झालेला आहे? रक्तबंबाळ अवस्थेमध्ये कोण आहे? दुर्योधन आहे. आणि बदला घेण्याच्या हेतूने कोण निघालेला आहे? अश्वत्थामा निघाला. अश्वत्थामा काय म्हणत आहे की मी मात्र त्या पांडवांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बस मी पांडवांचा शिरच्छेद करून दुर्योधनासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणत आहे? अश्वत्थामा म्हणत आहे. पण आज देवाने एक लीला केली की ज्या ठिकाणी मात्र 5 पांडव झोपायचे ना, ज्या ठिकाणी 5 पांडव मात्र रोज झोपायचे, त्या ठिकाणी आज मात्र देवाने काय केलं? 5 पांडवांना झोपू दिलं नाही. कारण 5 पांडवांना देवाने सभेमध्ये मग्न केलं. आणि ज्या ठिकाणी 5 पांडव झोपायचे, त्या ठिकाणी आज मात्र पांडवाच्या उंचीला आलेले पांडवाचे 5 पुत्र हे मात्र त्या ठिकाणी झोपवले. कोणी? द्रौपदी. कोण्या ठिकाणी? ज्या ठिकाणी 5 पांडव झोपायचे त्या ठिकाणी. मात्र झालं असं की इकडे बदल्याच्या भावनेमध्ये तडपणारा अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. रात्रीच्या समयाला आल्याच्या नंतर मात्र झालं असं की अश्वत्थामाने इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसलं नाही. रागिष्ट आहे, मनामध्ये राग धरून आहे, राग धरलेला आहे. बस मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मी मात्र या 5 पांडवांचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. असा बदल्याच्या भावनेमध्ये तडपणारा अश्वत्थामा त्याने काय केलं की ज्या ठिकाणी 5 पांडव झोपलेले असायचे त्या ठिकाणी आलं आणि बघितलं कोण आहे, काय होतं हे याला माहिती नाही. बस अश्वत्थामाला वाटलं की हे कोण आहे? 5 पांडव आहे. मात्र काय केलं? निष्पाप असे असलेले ते 5 मुलं, त्या 5 मुलांचा शिरच्छेद केला. काय
केला, शिरच्छेद केला आणि शिरच्छेद करून मात्र ते पाचही मुंडके घेतले आणि दुर्योधनाच्या समोर उभा झाला. कोण? दुर्योधनासमोर नेले. दुर्योधनाला म्हणताय, बघ दुर्योधना, ज्याने तुझी ही अवस्था केली ना, त्या पाचही पांडवाचा मी काय केला? शिरच्छेद केला. हे बघ, मी त्यांचे पाचही मुंडके आणलेले आहेत आपण. दुर्योधनाला आश्चर्य वाटलं, अरे एवढं मोठं युद्ध झालं आणि एवढं मोठं युद्ध झाल्याच्या नंतर मात्र त्याच्या केसालाही धक्का लागू शकला नाही, त्याची निष्पाप अशी हत्या होऊ शकेल? संभव नहीं है. अरे इतने बड़े युद्ध में जिसका बाल ही बाका ना कर सका, उसकी ऐसी हत्या हो ही नहीं सकती. बस कळालं दुर्योधनाला की काहीतरी चुकी झाली आहे अश्वत्थामाच्या हाताने. बघितलं दुर्योधनाने तर मात्र ते 5 पांडवाचे मुलगे नव्हते, 5 पांडवाचे ते शिर नव्हते, तर 5 पांडवाच्या उंचीला आलेल्या 5 पुत्रांचे ते शिर होते. त्यावेळेस दुर्योधन म्हणता, अरे हे अश्वत्थामा, काय केलंस? अरे निष्पाप जीवाची हत्या करून आलीस. कोणी सांगितलं तुला त्या निष्पाप जीवाची हत्या करण्यासाठी? मी तुला 5 पांडवांना मारायला सांगितलं होतं, तुला निष्पाप जीवाची हत्या करायला सांगितली नव्हती. फार वाईट केलं तू अश्वत्थामा, फार वाईट केलं. इकडे तर दुर्योधनाची ही स्थिती आहे, पण तिकडे सकाळची वेळ झाली आणि सकाळच्या वेळेला ज्या वेळेस द्रौपदी आपल्या 5ही मुलांना झोपेमधून जागा करण्यासाठी त्या ठिकाणी आली, बघितलं तर मात्र रक्ताचा थरार पडलेला आहे. शिर मात्र दिसले नाही आपल्या मुलांचे. टाव पडला, देवा काय केलं असेल तू? अरे माझ्या 5 पुत्राची हत्या अरे कोणी केली असेल? असा टाव फोडल्याच्या नंतर मात्र डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे आणि मात्र अर्जुन धावत आले आणि अर्जुनाने बघितलं, अरे कोणी केली असेल माझ्या 5 पुत्रांची हत्या? विचार करा, ज्या आईने 5 मुलं आपल्या डोळ्यात दिसत बघितली, ही आपल्या मुलाचा काय झालेला आहे? शिरच्छेद झालेला आहे. किती वेदना झाली असेल आईला. बघा ना, आपल्या मुलाला साधारण ताप जरी आला तरी आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहल्याशिवाय राहत नाही. कारण लेकराची किंमत त्याच आईला कळते ज्या आईचं लेकरू मेलाय, त्याच आईला लेकराची किंमत कळते. द्रौपदीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहताय. द्रौपदी म्हणताय, देवा मी कोणत्या जन्माचं असं पाप केलं होतं की आज मात्र माझ्या 5 पुत्रांना बळी द्यावा लागला, माझ्या निष्पाप जीवाची हत्या केली? कोणी केली असेल? अर्जुन म्हणत आहे, अरे ज्याने कोणी या माझ्या 5 पुत्रांची हत्या केली असेल ना, मी त्याला सोडणार नाही. काय करावं? द्रौपदी विचारामध्ये पडली, अरे निष्पाप अशा जीवाची हत्या करून टाकली, माझे छोटेसे लेकरू, अरे कुठून आणणार मी, काय करणार? अर्जुन मात्र त्या ठिकाणी निघाला, मी सोडणार नाही. कळालं की हे मात्र माझे 5 मुलं कोणी मारले? अश्वत्थाम्याने मारले. म्हणून अर्जुन निघाले, अश्वत्थामाला पकडलं, पण अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. पण मात्र देवाने त्या ब्रह्मास्त्रावरती पहार केला आणि ब्रह्मास्त्रापासून अर्जुनाला वाचवलं, अश्वत्थामाला पकडून आणलं. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे, द्रौपदी आहे, द्रौपदीच्या समोर मात्र अश्वत्थामाला हजर केलं, बांधण्यात आलं. कोणाला? अश्वत्थामाला बांधलं. द्रौपदीच्या पुढे ज्याने आपल्या 5 पुत्राची हत्या केली तो मारेकरी मात्र द्रौपदीच्या पुढे हजर. द्रौपदी पुढे उभा केला आणि द्रौपदीला म्हणतात, द्रौपदी खरा गुन्हेगार तर तुझा हाय, सांग याला काय शिक्षा करायची? द्रौपदी पुढे विचार की अरे मी याला काय शिक्षा करू शकतो? कारण जो पुढे उभा आहे ना, हा काही साधारण नाही आहे. हा कोण आहे? ब्राह्मण आहे. ब्राह्मण. आणि फक्त ब्राह्मण नाही तर मात्र माझा गुरुपुत्र आहे. कोण म्हणत आहे? द्रौपदी म्हणत आहे. हा जातीचा कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि शास्त्र असं सांगतं की ब्राह्मणाची हत्या मात्र मनुष्य करू शकत नाही. कारण ब्राह्मणाची हत्या करणं म्हणजे गो हत्येचं पातक लागणं आहे. मग याला काय
विचार करत आहे काय करावं. द्रौपदीने उभा असलेल्या अश्वत्थामाकडे बघितलं, विचार केला, अरे काय दंड द्यावा याला, मी काय दंड देऊ शकते. कारण पुढे असलेला कोण आहे, गुरुपुत्र. काय करावं कळेना. अर्जुनाने विचार केला, पण अर्जुनाने देवावरती भार टाकला, देवा तुम्ही काय करायचं आहे ते करा बस. कारण डोळ्यामधून एकीकडे अश्रूंचा पूर आहे, द्रौपदीची सुद्धा तीच हालत झालेली आहे. द्रौपदी विचार करत आहे काय करावं, पण माझ्या निष्पाप जीवाची हत्या केली, याला कसं काय सोडायचं म्हणून पुढे विचार करत. कारण द्रौपदी अग्निपुत्री आहे. द्रौपदीने विचार केला, द्रौपदीने सांगितलं, देवाला म्हणत आहे, देवा हा ब्राह्मण आहे. अर्जुन म्हणत आहे, द्रौपदी खरा आहे, हा ब्राह्मण आहे, पण याने ब्रह्म जाणला का. काय याने ब्रह्म जाणला का. कारण याने निष्पाप जीवाची हत्या केली, मग याने ब्रह्म जाणला नाही तर याला शिक्षा व्हायला पाहिजे. बस समोर देवाला विचारत आहे द्रौपदी, देवा तुम्ही सांगा काय करायचं. अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी आहे. अर्जुन म्हणत आहे, देवा बस आता याचा निकाल मात्र तुम्ही सांगू शकता की या अश्वत्थाम्याचं काय करायचं. भगवान परमात्म्याने उत्तर दिलं. भगवान परमात्मा म्हणत आहे, द्रौपदी आई, कारण निष्पाप जीवाची हत्या केली, तुझ्या पुत्राचा काय केला, शिरच्छेद केला, याला सोडू नको, याला सोडू नको. आणि पुन्हा भगवान परमात्म्याने दुसरा शब्द म्हटला की द्रौपदी हा ब्राह्मण पुत्र आहे, सोडून दे. काय म्हटलं, पहिल्या शब्दामध्ये म्हटलं, द्रौपदी अर्जुना हा तुझ्या 5 पुत्रांचा काय आहे, मारेकरी आहे, याला सोडू नको. आणि पुन्हा मात्र भगवान परमात्म्याने दुसरा शब्द म्हणला की अर्जुना याला सोडू नको आणि याला सोडून दे. पुन्हा शब्द म्हणला, याला सोडून दे, कारण हा कोण आहे, ब्राह्मण आहे. आश्चर्य वाटलं कोणाला, द्रौपदीला. तेव्हा आश्चर्य आहे, तुम्ही एकदा म्हणता की हा तुमच्या 5 पुत्रांचा मारेकरी आहे, याला सोडू नका, आणि दुसरीकडे म्हणतात की हा कोण आहे, ब्राह्मण आहे, याला सोडून द्या. देवा नेमकं आम्ही करायचं काय तुम्ही सांगा. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं की ब्राह्मणाची हत्या मात्र करण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून ब्राह्मणाला दुःखी सुद्धा आपल्याला करता येतो या जगतामध्ये. कारण ब्राह्मणाला अधिकारच तेवढा प्राप्त हत्या करता येत नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, जरी हा कोण आहे, ब्राह्मण आहे, पण ब्राह्मणाची हत्या करणं हे योग्य नाही आहे. पण एक काम करता येते, बस याची शिका कापा, शिका. काय याचा अपमान करा. त्याचा अपमान करणे म्हणजे त्याचा काय आहे, मृत्यू आहे, मृत्यू. बस देवाने उत्तर दिलं. भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना याला मारण्याची गरज नाही. बस एका ब्राह्मणाला मारणे किंवा हत्या करणे हे उचित नाही आहे, पण मात्र याचा अपमान केला, याची शिगा जर कापली तर बस मात्र काय होईल, हा मेल्याच्या रूपामध्ये होईल, मेल्या समान होईल. म्हणून त्याच्या मस्तकावरती जो मणी होता, कोणाच्या, अश्वत्थामाच्या मणी होता. बस सांगितलं देवाने, हा मणी काढून घ्या. मणी काढून घेतला आणि चिरंजीवत्व दिलं. चिरंजीवत्व काही साधारण नाही. एवढं वाईट चिरंजीवत्व दिलं की असं चिरंजीवत्व कोणालाच प्राप्त झालं नाही. एवढं वाईट चिरंजीवत्व दिलं. आणि जा मणी तर काढून घेतला, सोडलं, पण तू असाच तडपत राहशील कायमचा, कायमचा. आजही असं म्हणतात की जो मणी काढला ना त्याच्या डोक्यामधून, हा
त्याच्या हे जे कपाळाचा मध्य भाग आहे तिथे काय आहे? छिद्र आहे. छिद्र काय आहे? छिद्र. आणि त्यामधून रक्ताचा फ्लो वाहतो. रक्ताचा फ्लो. किती वेदना होत असेल? किती वेदना होत असेल विचार करा. चिरंजीवत्व दिलं, असाच तडकत राहशील, असाच वनोवन भटकत राहशील, असं चिरंजीवत्व दिलं अश्वत्थामाला. म्हणून आजही म्हणतात की एवढे वर्ष झाले तरी अश्वत्थामा भटकत. एवढे वर्ष झाले तरी विचार करा. चिरंजीवत्व देऊन टाकलं. बस म्हणून मात्र अश्वत्थामाचं त्या ठिकाणी चिरंजीवत्व दिल्याच्या नंतर द्रौपदीच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण झाली. अरे देवा, काय करावं? दुःख झालं, वाईट वाटलं तिला. पण मात्र इलाज नव्हता. कारण द्रौपदीला माहित होतं की देव माझ्यासाठी जेही करेल ते काय असेल? योग्य असेल, उचित असेल. बस देवावरती भार घालून दिला द्रौपदी. पुढे मात्र वंश परंपरा सांगितलेला आहे. सुभद्रा आहे, सुभद्रेचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे अभिमन्यू. कोणाचा पुत्र? सुभद्रेचा. अभिमन्यू रणांगणामध्ये मारला गेला. सुभद्रा रडली नाही. डोळ्यातून एकही अश्रूच्या धारा पाडल्या नाही. का? कारण कुठे मारला गेला? रणांगणामध्ये मारला गेला. कारण वीर श्रेयाला तो प्राप्त झाला, वीर जवान झाला. म्हणून मात्र रडली नाही. कारण जो वीर श्रेयाला प्राप्त होतो त्या माणसाला मोक्ष मिळतो असं म्हणतात. म्हणून मात्र सुभद्रा रडली नाही. म्हणून मी धन्य आहे जिचा पुत्र मात्र एका वीर श्रेयाला प्राप्त झाला. पण मात्र अभिमन्यूची पत्नी आहे, तिचं नाव आहे उत्तरा. कोणाची पत्नी आहे? अभिमन्यूची. गर्भस्थ आहे. आणि ही जी उत्तरा गर्भस्थ आहे, आता मात्र तिचा गर्भ अश्वत्थामाने आपल्या बदला घेण्याच्या हेतूने ब्रह्मास्त्राचा प्रहार केला त्या गर्भावरती. कोणाच्या? उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थामाने काय केला? प्रहार केला. आणि तो झालेला ब्रह्मास्त्राचा प्रहार मात्र खूप वेदना देत आहे. आजूबाजूला अग्नी आणि उत्तराचा गर्भ नष्ट करण्याचा यत्न करत आहे. उत्तरा धावत निघाली. आणि त्यावेळेला मात्र असं म्हणतात की भगवान परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघाले होते. हात मारले, हे गोविंद, हे गोविंद, पायी पायी महायोगी, देव देव जगतपते, हे गोविंद. एवढ्यावरती थांबले नाही तर उत्तरा त्याच्याही पलीकडचं काहीतरी म्हणाले. गोविंद, तुला माझं वचन आहे. काय? तुला माझं वचन आहे. आतापर्यंत तुझ्या भक्ताचं रक्षण तू केलं. काय? आतापर्यंत तू तुझ्या भक्ताचं रक्षण केलं. पण मात्र आता माझ्या गर्भामध्ये तुझ्या भक्ताचा जो वंश आहे त्याचं मात्र रक्षण तुला करावं लागेल. वचन देऊन टाकलं. कोणी? उत्तराने वचन दिलं. बस रक्षण करावं लागेल. म्हणून मात्र तयाचं रक्षण कर असं उत्तराने सांगितलं. म्हणून मात्र त्यावेळेस भगवान परमात्मा तिथे थांबले. कुठे? त्याच ठिकाणी भगवान परमात्मा थांबलेच नाही तर मात्र उत्तरेच्या गर्भामध्ये आले. त्या गर्भामध्ये प्रवेश केला देवाने. विचार करा, स्त्री पाहता गर्भामध्ये काय असते? अस्वच्छता असते. तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि मात्र त्या उत्तरेच्या गर्भामध्ये जे बालक होतं त्या बालकाचं काय केलं? रक्षण केलं. कोणी? भगवान परमात्म्याने रक्षण केलं. म्हणून मात्र कारण बघा, भरपूर धनाला अहंकार झाला बरं याच्यामध्ये. पण ज्या वेळेस उत्तरेच्या गर्भातून रक्षण केलं आणि भगवान परमात्मा बाहेर आले ना, तर बाहेर आल्याच्या नंतर मात्र भगवंताची चोरी पकडली. कुठून? उत्तरेच्या गर्भामधून बाहेर येताना कोणी पकडली? माता कुंती. कुंती मातेने ते चोरी पकडली. कुंती माता म्हणत आहे देवाला, देवा मी तुमची चोरी पकडली.
बस तुमची चोरी पकडली देवा, बस तुमचं दर्शन व्हावं. देवाने दर्शन तर दिलं, पण देवाचा स्वभाव काय? जर एखाद्या भक्ताला जर देवानं दर्शन दिलं तर देव काय म्हणतो? काय म्हणतो? काहीतरी देऊन जातो ना देव. हा, देवाचं एक कार्य आहे बघा. तुम्हाला जर देव प्रसन्न झाला ना, करा तुम्ही देवाला प्रसन्न करा. प्रसन्न झाल्याच्या नंतर देव तुम्हाला विचारतो, बोल भक्ता तुम्हाला काय पाहिजे आता? मी प्रसन्न आहे. माता कुंतीला सुद्धा देव म्हणत आहे की माता कुंती, तुम्ही माझी चोरी पकडली इथपर्यंत खरं आहे, पण तुम्ही काहीतरी मागा, मी द्यायला तयार. माता कुंतीने काय मागितलं असं सांगा बरं? काय मागितलं? इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले. काय मागू तुम्हाला? तुमचं दर्शन झालं ना, एवढंच बस झालं. पण एक गोष्ट मागितली माता कुंती, कारण देवाचा हट्ट होता. देव म्हणत आहे, कुंती आई साहेब, जोपर्यंत मी तुम्हाला काहीतरी देणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. बस. कारण देवाचा स्वभाव. मला सांगा, इथं जर देव आले असते, तुम्हाला विचारलं असतं की त्या दिवशी सुद्धा विचारलं, आपण काय मागितलं असतं? पैसा आणि सुख. पैसा मागणार नाही म्हणा, तसे तुमच्या बाबतीत लोक चांगले आहेत, पण सुख मात्र तेव्हा मला सुखी ठेव. पण मला सांगा, माता कुंतीने काय मागितलं? काय मागितलं? हे लाईट चालू करा. काय मागितलं? कोणाला माहिती?
मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच कथा श्रवण केल्या आणि लक्ष तुमचं कथेवर असतं. मला एकच्याकडून ऐकायचं. इकडं बसलेले पुरुष मंडळी काय मागितलं माता कुंतीने? हा बोला. ऐकू द्या, ऐकलं पाहिजे ना, कारण मलाही कळायला पाहिजे. एवढंच मागितलं. बरं बसा. ठीक आहे. इकडं महिला मंडळी माता कुंतीने काय मागितलं? आता बाबांनी हे सांगितलं मला तुमच्याकडून ऐकायचं. 18 वर्ष आहे ना. हा 18 वर्ष म्हणजे काही साधारण हस्ती नाही येऊन गेली तर चांगले येऊन गेले की नावं ऐक. काही काही लोकांना बायांची भागवत जास्त आवडते. बाईच पाहिजे ना म्हणते. सारं काम बाया राहून राहिलं. कोणा बाई? तुमच्या बाई नाही बरं. तुम्ही म्हणा तुमच्या गावात नाही सांगत मी. आता चुकू नाही बा ऐका घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून घेणं अशासारखं काम नाही झालं. हा लोक म्हणते बायाचं भागवत पाहिजे. काय गाव पेटवायचं आहे का? साऱ्या घरामध्ये आगा लागून राहिल्या. हा किती बायाच्या कथा झाल्या इथं? किती झाल्या? रती महारथी येऊन गेले, गाजलेले नावाजलेले सगळे. एकाने सांगितलं नाही, एकाही महाराजांनी सांगितलं नाही माता कुंतीने काय मागितलं. असंच आहे, लक्षात घ्या. महत्वाचं आहे. मी याच्यासाठी विचारत असतो. माझा राग पण मानू नका. मी तुमच्या लेकरासारखा. लक्षात घ्या. हा मी याच्यासाठी विचारत असतो की नेमकं खरोखर मला कळून द्यायचं की भागवत नेमकं काय आहे, कथा काय आहे. कथा तुम्हाला कळालीच पाहिजे. जर तुम्हाला कथा कळाली नाही तर माझं येऊन फायदा काय तुमच्याकडं? नाही आलेलं बरं ना. म्हणून मी भागवत काय हे कळूनच इथून जाणार, तुम्हाला कळून देऊनच जाणार. लक्षात घ्या. माता कुंतीने मागितलं. आता आई सांगते तुम्हाला काय मागितलं. आई वाचल्याच पाहिजे. ही आहे नामस्मरणाची ताकद. कशाची ताकद आहे ही? नामस्मरणाची. अखंड नामस्मरण चालू असतात. त्याच्या हाताकडे बघा. हा असंच लक्षात राहत नाही. बघा तुम्ही नामस्मरण करा. एखादी मुलगा ढ बसेल अभ्यासात. काय ढ बसेल त्याला जप करायला लावा. मी सांगितलं असं नाही सांगत. हा कोणालाही असं सांगणार नाही. आणा त्याला जप आणि तो जप करू द्या. 4 महिन्यात तुम्ही अनुभव. नाही जर अभ्यास करायला लागला, नाही जर त्याने वाचणं लिहिणं केलं तर मला नामस्मरणाची ताकदच अशी आहे. लक्षात राहते. आपण कधी नामस्मरण करत नाही. आपल्याला देव कधी आठवत नाही. म्हणून आपल्याला हे आठवत नाही. लक्षात घ्या. काय मागितलं? दुःख मागितलं. दुःख. देवाने आग्रह केला. माता कुंती म्हणत आहे देवा ठीक आहे तुमची इच्छा आहे ना, मागा मागा मागा. मी मागायला तयार आहे. देवा मला जर द्यायचं असेल तर फक्त दुःख दे. दुःख याच्या पलीकडचं मला काही नाही. आता प्रश्न आहे कोणाला? तुम्हाला. माता कुंतीने दुःख का मागितलं? प्रश्न आहे ना. प्रश्न निर्माण झाला. कारण सुख कोणी मागतं, पैसा कोणी मागते, धन कोणी मागतं, दौलत कोणी मागतं, पण दुःख मागणारा व्यक्ती कोणी आहे का या जगात? पण एकच व्यक्ती आहे, एकच स्त्री आहे, ती म्हणजे माता कुंती. फक्त दुःख मागितलं देवा मला दुःख दे, विपदा दे, याच्या पलीकडे काहीच नको. ऐका देवाने प्रश्न केला कोणाला? माता कुंतीला की आई साहेब तुम्ही तर मला काही मागू शकत होता. तुम्ही मला मुक्ती मागू शकली असती, मला मोक्ष मागू शकला असतात, पण तुम्ही मला दुःख का मागितलं? पहा का सुंदर उत्तर दिलं. हे उत्तर फार महत्वाचं आहे. कुंती मातेने सांगितलं तेव्हा ऐका मी दुःख का मागितलं एवढं ऐकायचं आहे. तेव्हा ऐका ज्या ज्या वेळेला तुम्ही मला सुखात ठेवा
काय सर्वांसाठी महत्वाचं आहे बरं या संसारी जीवाकरता. हे लक्षातच ठेवा इथून घरी गेल्याच्या नंतर की माता कुंतीने दुःख का मागितलं आहे का. त्यावेळेस माता कुंती म्हणत आहे देवा ऐका, तुम्हाला ऐकायचं आहे मी दुःख का मागितलं आहे का. देवा जर तुम्ही मला सुखात ठेवलं, मी जर तुमच्याकडे सुख मागितलं तर मला हे जमणार नाही. ऐका देवा मी तुम्हाला दुःख का मागितलं. जर तुम्ही मला सुखात ठेवलं तर मी तुम्हाला सुख मागितलं तर मात्र सुखामध्ये मी असल्याच्या नंतर मला तुमची आठवण कधी होणार काय. सुखाची आठवण कधी होणार नाही. मी जर सुखात असेल तर तुमची देवा मला कधीच आठवण येणार नाही. पण मी जर वारंवार दुःखात असेल तर मात्र क्षणोक्षणाला तुमची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या माणसाचं सुद्धा हेच झालंय. माणूस जर सुखात असेल तर देवाला कधी आठवत नाही आणि माणसावरती दुःखाचा डोंगर कोसळला तर देवाला क्षणोक्षणाला आठवल्याशिवाय राहत नाही. इथं चुकलाय माणूस. म्हणून माता कुंतीने दुःख मागितलं की देवा मला सुखात ठेवू नको. तर सुखात तू ठेवलं तर या कलियुगातल्या लोकांप्रमाणे मी विसरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला काय कर, फक्त आणि फक्त दुःख दे. दुःखात दे बस. दुःखामध्ये देवाची आठवण होती. म्हणून आपण सुद्धा कधी कधी कुंती मातेसारखं राहिलं पाहिजे. कुंती माता बनायची गरज नाहीये, पण कधी कधी तिच्यासारखं सुद्धा मागणं देवाला मागितलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस माता कुंतीने दुःख मागितलं. बघा एवढंच नाही, दुःख तर मागितलं, माता कुंतीचा उद्धार केला. आणि असं म्हणतात की त्यावेळेस भगवान परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघाले होते ना, तर थांबले. काय उत्तरेला वाटलं भगवान परमात्मा माझ्यासाठी थांबले. कुंती मातेला वाटलं माझ्यासाठी थांबले. द्रौपदीला सुद्धा वाटलं माझ्यासाठी थांबले. यातल्या कोणासाठी थांबले नाही. थांबले असत तर पितामह भीष्मासाठी थांबले होते. का रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेल्या अंगामध्ये बाण शिरलेला आहे पितामह भीष्माच्या. कारण प्रतिज्ञा होती. अशी प्रतिज्ञा आतापर्यंत जगात कोणीच केली नाही. पितामह भीष्माचं म्हणणं होतं की देवा ज्या वेळेस माझा अंतिम क्षण येईल ना त्यावेळेस मात्र अंतिम क्षणाला तुझं काय व्हावं, दर्शन व्हावं. जेव्हा प्राण तनसे निकले त्यावेळेस तुझं दर्शन व्हावं. म्हणून पितामह भीष्मासाठी थांबले होते. प्रतिज्ञा होती. कोणती प्रतिज्ञा होती की देवाच्या हातामध्ये मी शस्त्र दिल्याशिवाय राहणार नाही, अशी सुद्धा एकाने प्रतिज्ञा केली होती. इथपर्यंत खरं आहे. ही कथा फार विस्तारपूर्वक आहे, पण आपल्याला वेळ कमी मिळत आहे नाही का. 6:30 वाजत झाले तरी सुद्धा कळालं नाही. काही लोक म्हणत कधी कधी आम्ही घरी जातो नाही का, वेळ झाला. पण आता करता काय, कारण आपल्याला आजचा दिवस कमीच पडला आणि या कथेसाठी 7 दिवस कमीच पडला. मला महिनाभर ठेवलं तरी मी कथा सांगतो, पण त्याची गरज नाही. असं ऐका, शेवटी पितामह भीष्माचा सुद्धा उद्धार केला आणि सर्वांचा उद्धार केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणावरून मात्र द्वारकेला गेले. द्वारकेला आल्याच्या नंतर धर्मराज युधिष्ठिराने ची गाठ घेतली आणि मात्र जणू आज ही धरती कुणाच्या तरी गिरामध्ये रोहन करते आहे. कारण भगवान परमात्म्याने स्वर्गरोहन केलं होतं आणि त्यावेळेस मात्र असं म्हणतात की माता कुंतीने सुद्धा आपला प्राण त्यागला हे ऐकल्याच्या नंतर. आणि इकडे मात्र अभिमन्यूची पत्नी आहे, तिचं नाव काय आहे, उत्तरा. तिच्या गर्भामधून सुंदर असा जो बालक जन्माला आलेला आहे तो म्हणजे कोण आहे, परीक्षित. कोण आहे, परीक्षित. कारण जसा जन्म झाला, कारण वेळ नसला की आपल्या कथेमध्ये लवकर जन्म होतो. म्हणून जसा जन्म झाला मात्र काय, राजा परीक्षित परीक्षा करू लागले की ज्याने मला गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये ज्याने मला दर्शन दिलं होतं नेमका तो भगवान परमात्मा आहे कुठं, म्हणून काय करू लागला, परीक्षा करू लागला. कोण, त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, परीक्षा. परीक्षा करणारा होता म्हणून
परीक्षित नाव ठेवलं. कोणाचं? राजा परीक्षित असं नाव ठेवलं. म्हणून मात्र असा तो राजा परीक्षिती. शेवटी पांडव बद्री विशाल मधून वैकुंठ धाम गमन करण्यापूर्वी राजा परीक्षिती यांना मात्र काय करतात? राज्य प्रदान केलं. कोणी? पांडवांनी. कोणाला? राजा परीक्षितीला. कोणाचा वंशज आहे? पांडवाचा वंशज आहे. कोण? राजा परीक्षिती. म्हणून अर्जुन धर्मराज युधिष्ठिर सांगतात, अर्जुन सुद्धा सांगतात की शरण येईल त्याला मात्र मरण देऊ नको आणि निघून जातात. शेवटी मात्र ती स्थिती होते की मात्र आज पृथ्वी भ्रमण करता करता राजा परीक्षिती एक विचित्र दृश्य बघतात. काय दृश्य होतं? की मात्र राजा परीक्षिती चक्रवर्ती सम्राट आहे आणि सगळ्यांना खूप आनंद देत आहे. एका विष्णू समान आपल्या प्रजेचं पालन करत आहे. कोण? राजा परीक्षित. आणि एक मोठी विचित्र स्थिती बघितली. ती विचित्र स्थिती फार मोठी होती की गाय आणि बैल मात्र दोघेही जण उभे आहेत. एक गाय आणि बैल काय आहे? उभे आहे. पण मात्र दोघे उभा एवढं खरं आहे, पण मात्र 3 पाय नाहीये. किती? 3 पाय नाहीये. एका पायावरती उभे आहे, एका पायावरती. गाय म्हणजे कोण आहे? पृथ्वी आहे. लक्षात घ्या. आणि नंदी म्हणजे धर्म आहे. आपण पुण्याला काय करतो? कोणाचं पूजन करतो? बैलाचं करतो ना. नंदी म्हणजे आपला धर्म आहे आणि गाय म्हणजे कोण आहे? पृथ्वी आहे. पूर्वी पृथ्वी मात्र 4 पायावरती उभी होती. लक्षात घ्या. 4 ते 3 पाय नाही. कोणाला? या गायीला आणि या बैलाला. किती पायावरती उभे आहे? एका पायावरती. हे दृश्य कोणी बघितलं? राजा परीक्षित. अरे फार विचित्र दृश्य आहे. 3 पाय गेले कुठे गेले? 3 पाय. विचार करण्याला एक गोष्ट आहे ना. पृथ्वी सुद्धा एकाच पायावरती उभी आहे. किती? एकाच. तुम्ही म्हणाल कसं? जरी आपल्याला गायीला पाय किती दिसते? 4 दिसते, पण 4 वास्तविक पात्र नाही आहे. पृथ्वीच एका पायावरती उभी आहे. हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला. कळून देतो ऐका. 4 पाय कोणते होते हे महत्वाचं आहे. एक पहिला पाय, त्याचं नाव आहे सत्य. काय? लक्षात घ्या. 4 पाय कोणते आहे? एक आहे सत्य, दुसरा आहे तप, तिसरा आहे अहिंसा आणि चौथा आहे प्रेम. हे किती आहे? 4 पाय आहे. म्हणून पूर्वी पृथ्वी 4 पायावरती उभी होती. ऐका. त्यातलं सत्य निघून गेलं. काय निघून गेलं? सत्य निघून गेलं. गेला 1 पाय. त्यातलं तप निघून गेलं. 2 पाय गेले. अहिंसा निघून गेली. 3 पाय गेलं. उरलं काय? काय उरलं या कलियुगात? फक्त प्रेम उरलं आहे. आणि हे प्रेम म्हणजे 1 पाय आहे. आणि या एका पायावरती पृथ्वी काय आहे आज? बोला बोला. एका पायावरती पृथ्वी उभी आहे. आणि ज्या वेळेला प्रेम संपल, काय या जगात सुरुवात झाली बघा. घरामध्ये प्रेम राहिलं नाही.